कधी काळी मनोरंजनाची कुठलेच साधन नसताना लोकांचे मनोरंजन व जगातील प्रत्येक घडामोडी घराघरात पोहोचवण्यासाठी 1920 साली उदयास आलेल्या आकाशवाणी केंद्रात काळानुसार अनेक सकारात्मक बदल झाले। सोशल मीडियाच्या वाढत्या स्पर्धेत आता अमरावती आकाशवाणीने सुद्धा एक पाऊल पुढे टाकत आपले मोबाईल ॲप्स लॉन्च केल्याने खरखर येणारा आवाज आता सुमधुर येऊ लागला आहे। या ॲप्सच्या निर्मितीमुळे ठराविक वेळेत ऐकल्या जाणाऱ्या रेडिओवरील व दूरदर्शनवरील बातम्या कार्यक्रम केव्हाही आणि कुठेही ऐकल्या व पाहू शकणार आहे। 28 ऑक्टोबरला आकाशवाणीने हे अनोखे AIR न्यूज ॲप्स रसिकांना उपलब्ध करून दिले आहे। आकाशवाणीने तयार केलेले हे ॲप्स वापरायला साधे आणि सोपे असल्याने श्रोत्यांची मोठी पसंती आहे। आता दिवाळीच्या उत्सवामध्ये साधारणतः 28 ऑक्टोबर 2019 रोजी आपलं आकाशवाणी अमरावती जे आहे ते न्यूज ऑन एअर या प्रसार भारतीने तयार केलेल्या ॲपवर आलेलं आहे। आणि या प्रसार भारतीमुळं झालं असं की आता आपल्याला कुठेही चांगल्या दर्जाचा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळत आहे। पूर्वीच्या काळात जे जुने रेडिओ होते त्यावर आपल्याला खरखर ऐकायला मिळायची किंवा कव्हरेज नसायचं किंवा कार्यक्रमाचा जो दर्जा आहे तो सुद्धा व्यवस्थित ऐकायला येत नव्हता श्रोत्यांना। परंतु हे ॲप आल्यामुळं झालं असं की दर्जा एकदम सुधारलेला आहे आणि क्रिस्टल क्लिअर क्वालिटी आपल्याला त्यामुळं ऐकायला मिळणार आहे। अर्थातच याच्यामुळे आमचे जे श्रोते आहेत वेगवेगळे आहेत, लहान मुलं असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांना एक या माध्यमातून चांगला आनंद गाण्याचा किंवा कार्यक्रमाचा घेता येणार आहे आणि ते वाढल्यामुळं नक्कीच आमचा रेव्हेन्यूसुद्धा याच्यामध्ये भर पडणार आहे हे मी सांगू इच्छितो। तसंच आता काही दिवसांमध्ये आमचं जर आकाशवाणीचे कार्यक्रम जर ओरिजिनेशन जे आहे ते जर त्याच्यामध्ये वाढ झाली तर आपल्या इथल्या अमरावतीचे जे आजूबाजूचे कलाकार आहे या कलाकारांनासुद्धा आकाशवाणीच्या माध्यमातून आपली कला सादर करण्याचं एक माध्यम इथे सध्या आमच्या इकडे हॅलो अमरावती म्हणून आहे, तो अर्ध्या तासाचा असतो। तर याच्यामध्ये जे आपले अधिकारी वर्ग आहे, शासकीय अधिकारी वर्ग असेल किंवा एखाद्याने काही विशेष काम केलं असेल, राज्यस्तरावर असेल किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असेल किंवा देशस्तरावर असेल, तर या कलाकारांना आम्ही इथं बोलावतो, त्यांच्या मुलाखती घेतो आणि त्या इतरांसाठी प्रेरक अशा ठरू शकतात। दुसरी गोष्ट, आमच्या इथं महिलांसाठी एक अन्नपूर्णा म्हणून कार्यक्रम चालतो। तर या कार्यक्रमामध्ये सुद्धा महिला आपल्या रेसिपी सादर करतात, सांगतात इथे येऊन। त्याच्यानंतर महिलांसाठी काही ब्युटिशियन किंवा आरोग्यविषयक काही, तर अशा प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम या महिलांच्या याच्यामध्ये चालू असतात। आणि चांगुना म्हणून ही जी आहे प्रक यात्रेची कादंबरी, त्याचंसुद्धा सध्याशी आपलं प्रसारण प्रत्येक शनिवारी सुरू आहे, तर ते सुद्धा लोक ऐकू शकतात। आणि इन बिटवीन आम्हाला कसं की 10 ते 12 एवढा वेळ आकाशवाणी अमरावतीकरता मिळालेला आहे। उर्वरित वेळेमध्ये विविध भारतीचे जे कार्यक्रम आहे ते सकाळी 6 पासून तर रात्री 11-10 पर्यंत सर्व श्रोत्यांना ऐकायला चांगल्या पद्धतीने मिळणार आहे। कुपोषण व विकासात मागास असलेल्या मेळघाटात नेटवर्कची समस्या असल्याने 21व्या शतकातही मोबाईल फार मनोरंजन करू शकत नाही, पण त्याच मोबाईलमध्ये आकाशवाणीचे ॲप्स डाउनलोड केल्यास मेळघाटातील दऱ्याखोऱ्यात वसलेल्या गावात सुद्धा आकाशवाणीचा मधुर येत आहे। अमरावतीच्या आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमामध्ये गीतांचा कार्यक्रम, प्रेरणादायी व्यक्तींच्या मुलाखती, महिलांचे कार्यक्रम, तरुणांसाठी मार्गदर्शन आदी कार्यक्रम प्रसारित केले जातात। त्यातच हे ॲप सुरू झाल्याने श्रोत्यांनी समाधान व्यक्त केले आहे। न्यूज ऑन एअर हे ॲप्स प्रसार भारतीने डेव्हलप केले असून दिल्लीवरून जशा जशा सूचना केल्या तसे तसे थेट प्रक्षेपण सुरू झाले। आकाशवाणीने विकसित केलेल्या या नवीन ॲप्समुळे श्रोत्यांमध्ये कमालीची वाढ झाली असून या ॲप्सला लोक पसंती दाखवत आहे। मारुती पाटणकर, विदर्भ न्यूज, चिखलदरा।